काहीतरी झालंय गाईस, मॅटर झालंय. मॅटर तुम्हाला दाखवतो. या नॉर्मली ती रात्री फोन करते म्हणून मी नेहमीप्रमाणे फोन आला, मी फोन उचलला. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. थोडं ठीक वाटतंय, ऑफिसला निघालोय मी आज थोडं ठीक वाटतंय कालपेक्षा, कारण की काल जास्तच होतं. फक्त आवाजात थोडा फक्त चेंज आहे, कारण की आवाज अजून पण थोडा बसलेलाच आहे. सो वाटेल अजून ठीक, अजून आज उद्या गोळ्या घेतल्या का ठीक वाटेल. सो ही जी लोक येतात ट्रेननी वगैरे, काही कसं जमतंय ना काय माहिती. मी जर असतो तर एक दिवस पण आलोच असतो, एक दिवस आलो असतो, त्यानंतर मी आलोच नसतो ऑफिसला. ट्रेन बिननी कोण एवढ्या गर्दी बिर्दीतनं कामाला येईल. कामाचा जर काय फायदा होत असेल तर लोक येतील. मी तर असतो तर घाट नसतो आलो, अजिबात नसतो आलो मी कामाला. कारण की परत एवढ्या गर्दीत ना या, रिक्षा पकडा घरातून स्टेशनला या, स्टेशनवरनं परत ट्रेन पकडा, ट्रेनवरनं स्टेशनला उतरा, परत स्टेशनवरनं चालत ऑफिसला. कोणी एवढी झंझट केली असती. असं काय हे मोठे 25-30 हजार रुपये सॅलरी देतात ना, यांच्यासाठी एवढे कष्ट करून या ऑफिसला. काहीतरी चांगला सॅलरी वगैरे चांगली दिली, चांगला जरा कामाचा जरा मोबदला वगैरे भेटला असेल तर यायला काय वाटत नाही. हे भाई काम करतात, त्याचे पण पैसे हाडसून घेतात. कोण येईल यांच्या कामासाठी. भाई आपण एवढी मेहनत वगैरे घेतो, त्या मेहनतीचा फळ जेव्हा आपल्याला भेटतं तेव्हा लोक तारीफ करतात, वा वा वा. पण आपण जी मेहनत घेतोय, आपण जे गोष्टी करतोय त्या तर कोण बघत नाही. बाकी मेहनत वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला फळ भेटतो, आपण जेव्हा त्या लेवलला पोहोचतो, त्यानंतर मग लोक येणार, अरे वा चांगलं केलं तू, वा वा वा, तेव्हा वा वा करणार. पण आता जे पोरं जे स्ट्रगल करतायत, जे माणसं स्ट्रगल करतायत, त्यांना सपोर्ट करायला कोण येणार नाही. तेव्हा नावं ठेवणार, हा बाबा हा हे करतोय, ते करतोय. आणि नंतर जेव्हा तो सक्सेसफुल होणार तेव्हा येणार, अरे वा चांगलं केलंस, मला वाटलं होतं तू हे करशील, तू ते करशील. भाई जेव्हा पोरगा स्ट्रगल करतोय तेव्हा सपोर्ट करा ना, नंतर सपोर्ट करून तुम्हाला कोण विचारणार आहे. मी तर बाबा झाट नाही विचारणार कोणाला. सो गाईज, मी आता पोचलोय ऑफिसला. सो आपण डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू. बाय. सो आज लवकर सोडले मला ऑफिसमधनं, कारण की मी माझं काम केलं आणि मग मी निघालो. सरांना विचारलं जाऊ काय, तर बोलले जा. सो आज मी लवकर निघालो 6:30 वाजता. त्यामुळे आज जरा बरं वाटतंय. थोडा चंद्र बघायला भेटते, सूर्य मावळताना सूर्य थोडं बघायला भेटते. नंतर हेरवी सोडतात 7-7:30 वाजता, तोपर्यंत सूर्य डुबलेला असतो. माझे पण डुबल्या गतगत होते. त्यामुळे आज जरा बरा वाटते, जरा फ्रेश वाटते. आणि जरा पाऊस नाही, आता पाऊस तर गेलेला आहे. तर थंडीची हळूहळू चाहूल सुरू झाले. आणि थंडी मला खूप आवडते. थंडीमध्ये टेन्शन नाही, जास्त गरमीचा घामाचं टेन्शन नाही, पावसाची चिकचिक नाही. सो थंडी चांगली वाटते मला. सो आज फायनली लवकर सोडले, त्यामुळे पटकन घरी जातो, कारण की आज जिमला जायचं. आज एकदम ओके वाटते मला, काही वाटत नाही, अशक्तपणा नाही, काय नाही. सो आज फायनली मी जिमला जाणार आहे. आणि आजपासून आपण ना प्रॉपर वर्कआउट चालू करू, म्हणजे प्रत्येक पार्टचे आपण आता वर्कआउट चालू करू. पहिले आपण 2-4 दिवस मिक्स मारत होतो ना, आता आपण मिक्स नाही मारायचं. आता आपण डायरेक्ट वर्कआउट डायरेक्ट चालू करू आपण. चलो गाईज, आज काय खाऊ विचार करतोय मी. रवा केक खाऊ की केळी घेऊन जाऊ जिमला जायच्या आधी, काय खाऊ विचार करतोय. सो मला काय कळत नाही काय खायला पाहिजे. सो मी आता आदा पादा कोण पादा करतो, आणि काय येते ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तोपर्यंत मी विचार करतो काय. सो फायनली मी आता केळी घेऊन जातो. का, कारण की ते केळी जर 10 रुपयाची घेतली तर 3 केळी येतील. आणि जर रवा केक घ्यायला गेलो तर 100 रुपयाला पाव किलो येईल. पाव किलो पण त्यापेक्षा कमी आहे. सो मी जर विचार केला तर 10 रुपये जर 3 केळी येत असतील तर मग 100 रुपये 10 दिवस मी 3 10 30 केळी खाऊ शकतो. सो मी आता केळी घेऊन जातो. काय केक कॅन्सल, रवा केक कॅन्सल. काहीतरी झालंय गाईस, मॅटर झालंय. मॅटर तुम्हाला दाखवतो. या लय मोठा मॅटर झालाय, तुम्हाला दाखवतो. बघा काहीतरी मॅटर झालंय गाईस. जरा पुढे जातो आणि मी विचारतो काय झालंय. हे बघा लोक बिक पोलीस बिलीस पण आलेत.
थांबा जरा बघू, मला पण कळला का मी तुम्हाला सांगतो. क्या हुआ रे भाई? इनको ही नाही मालूम क्या हुआ. काहीच तिकडं झाली होती भांडणं. एक होता माणूस, कोणतरी पोरगा होता, तो गांजा पिऊन आलेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिव्या बिव्या देत होता, बायका बिकांना शिव्या देत होता. सो त्याला मग त्या पब्लिकने धरली आणि मारली. सो तो मॅटर चालू होता. मी जेवढ्यात गेलो तेवढी वाटतं पब्लिक घाबरली, वाटतं सगळी पळाली, मला कोणी काय सांगितलंच नाही. मग तिथल्या त्या म्हातारी होती, एक बाई होती, त्यांना मी विचारलं काय झालं. तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की ओ गांजा पी के लड़का आया था, वो कर रहा था, वो कर रहा था, ये कर रहा था. तो मी आता 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, मी त्यांची कहाणी ऐकत होतो. त्यानंतर मी आता निघालो. सो मी आता आलो केळी घ्यायला. सो काही आता केळी वगैरे घेतलेत, पटकन जातो घरी, फ्रेश वगैरे होतो. जरा जिभेची जळ झाली, जीभ जरा तासायला पाहिजे. फ्रेश वगैरे होतो आणि मग जिमला निघतो. सो चला आता जाऊ घरी. आज जरा लेस फ्रेश वाटते, जरा आज जिम करू, आज जरा प्रॉपर जिम करू. आज लवकर पण सुटलोय आणि लेट पर्यंत करू. चलो फायनली फ्रेश वगैरे झालो, देवपूजा वगैरे केली. आता जी केळी आणलेत जरा केळी खातो, तोपर्यंत 7:30 वाजलेत. 8 वाजता जिमला जाऊ. सो गाईज केळी बघा केवढी मोठी आहेत. उगाच एवढी केळी आणली. एक केळी घेऊन आला असतो तरी पण महिनाभर खाल्ला असता. एवढी मोठी केळी आहेत, एवढी केळी घेऊन आलो भाई. आज हा केळी खाल्ली तर 2 दिवस जेवायला नको मला. स्वतः फायनली निघालोय मी जिमलाच चाललोय. केळी वगैरे का 2 केळी खाल्लेत. आता एवढा पोट पॅक झालाय की जेवायची गरज नाही लागणार. केळीच एवढी मोठमोठी होती केळी, भाई कुठनं आणलेली त्या भाईयाने काय माहिती, एवढी मोठी केळी होती. आता हे 2 खाऊन निघालो मी आता जिमला. सो मी जिकडे राहतो तिकडे दोन्ही साईडला हे बघा, इकडे पण हॉटेल्स आहेत आणि इकडे पण हॉटेल्स आहेत. म्हणजे सगळीकडे, म्हणजे मी जिथं राहतो तिकडे सगळीकडे हॉटेल्सच आहेत. आणि मी जिमला जातो ना, असले 101 वास येतात ना भाई, काय करणार. रोज रोज बाहेरचं नको वाटतं. ते घरगुती टिफिन आहे त्यामुळे काय वाटत नाही. सो घरातलं सारखं जेवण भेटतं. सो पण हॉटेलमध्ये वासाने भूक लागते जिमला जाताना, पण आता भूक नाही कारण की केळी खाल्लेत ना 2 मोठमोठी. सो आज आपण काय मारायचा ह्याचा विचार करतोय. बहुतेक चेस्ट मारू आज. चेस्ट पासून सुरुवात करू. भाई होईल ते जाईल आणि बघता येईल. तर चेस्ट मारू आज आपण. भाई आपण ना जाताना आहे ना, जिम पासून घरी जाईपर्यंत किती हॉटेल लागतात ना, ते आपण जाताना मोजत जाऊ. बघा इकडे पण हॉटेल, मी जिकडे जिमला जातो जिमच्या बाजूला लागूनच हॉटेल आहे, मिडलँड. आपण आहे ना जिमवरनं सुटल्यापासून घरी जाईपर्यंत किती हॉटेल लागतात ना, किती हॉटेल लागतात ते भाई आपण मोजत जाऊ. चला मी आलो जिमला, भेटू सुटल्यावर. बाय. हा माणूस जो होता ना इथं झोपलेला, मला वाटलं मेला येतो. सो गाईज आता जिम वरनं सुटलोय मी, घरी जातोय. सो घरी जाता जाता आपल्याला काय बघायचं होतं, हॉटेल किती आहेत ते घरी, जिम पासून घरी जाईपर्यंत. हा बघा पहिला हॉटेल, हा पहिला हॉटेल आहे जिमच्या बाहेरच. लगेच जिम तिथून पुढे नाही आलो तर लगेच हे बर्गर किंग आहे 2. अजून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. हा बघा हा बर्गर किंग 2. आता मेन रस्त्याला दाखवतो, जिकडे माझा घर आहे, रूम आहे, तिकडच्या रस्त्यावर मोजू आता आपण किती. आता 2 झाले. आता बघा थोडं पुढे आल्याच्या नंतर हा एक हॉटेल आहे, श्री गुरु श्याम. 3 हॉटेल झाले. तिथनं अजून थोडा पुढे आल्याच्या नंतर इथे एक हॉटेल आहे, शेतकरी ढाबा. किती हॉटेल झाले? 4 हॉटेल झाले. ठीक आहे, अजून पुढे आहे, तुम्हाला दाखवतो. 4 हॉटेल झाले होते. अजून इकडे एक राईट साईडला आहे विरा अस्सल कोळी चव, 5 हॉटेल झाले. ठीक आहे, इकडे एक आहे, आंबा दाखवतो तुम्हाला. हा बघा शिव रोशनी, 6 हॉटेल झाले. त्याच्या पुढे एक फ्रेंड्स कॅफे आहे, 7 हॉटेल झाले. ह्या साईडला एक 8, 9, 10, 11,
12, 13 ऑन दी स्पॉट इकडे एवढ्या एरियामध्ये 13 हॉटेल आहेत. 13. ठीक आहे. अजून बघा इकडे एक चौधरी हॉटेल, 14 हॉटेल. ठीक आहे. 14 हॉटेल झाले. अजून एक पुढे आहे, दाखवतो. 14 हॉटेल म्हणजे इथून अजूनपर्यंत मी घरी पोहोचलो पण नाही तोपर्यंत 14 हॉटेल झाले. 14 हॉटेल. आणि हा बघा स्वागत व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. हा बघा 15 हॉटेल आहेत. मी जिम पासून घरापर्यंत येईपर्यंत 15 आणि जिमच्या एक बाजूला जो मी सांगितला होता मागाशी मिडलँड हॉटेल, मिडलँड एक आहे. 15 म्हणजे 16 ते 17 हॉटेल आहेत माझ्या घरापासून इथपर्यंत, जिम पासून घरपर्यंत येईपर्यंत 16 ते 17 हॉटेल आहेत. निस्ते हॉटेल. विचार करा म्हणजे किती. आणि तुम्ही ह्या हॉटेलला एवढी गर्दी असते, नेहमी गर्दी असते. आणि तुम्ही जर बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे जर वार बघितलात ना तर मी तुम्हाला सांगतो वेटिंग वरती लोक असतात. वेटिंग वरती म्हणजे अक्षरशः 20 ते 30 मिनिटं कुठंच गेली नाहीत, एवढे वेटिंग वर लोक असतात. त्यामुळे विचार चालू आहे माझा हॉटेल टाकावा इकडे मुंबईमध्ये. जर कोणाला हॉटेल टाकायचं असेल ना तर नक्की नवी मुंबईमध्ये हॉटेल टाका. एवढे तुफान चालतील ना, तुफान म्हणजे एवढे इथे आहेत ना. तुम्हाला सांगतो छोटे हॉटेल आहेत पण एवढे चालतात. कारण की मी ज्या एरियामध्ये राहतो तुम्हाला दाखवतो ना, ह्या मी एरियामध्ये राहतो. ठीक आहे. तर इकडे आहेत ना जास्त करून सगळे पीजीच आहेत. पीजी रूम्स आहेत सगळे इथे. त्यामुळे इकडे जास्त करून हॉटेल वगैरे जास्त चालतात. सो जर कोणाला हॉटेल्स वगैरे जर बिझनेस टाकायचा असेल तर नवी मुंबईमध्ये नक्की टाका. रूम बोलते रेंट वगैरे जास्त आहेत गाड्यांचे वगैरे, पण नक्कीच चालतील एवढी तर गॅरंटी नक्कीच आहे. कारण की मी जेव्हा बघतो ना बुधवार, शुक्रवार, रविवार इकडे एवढी गर्दी असते की बाबा कधी अशी इच्छा झाली जेवायला जायची तर तुम्हाला सांगतो 1 तास कुठंच गेला नाही. 1 तास तुम्हाला तिकडे थांबावंच लागेल. आणि इथे एक माझ्या घराच्या बाहेर जर लगेच पडलं तर इथे एक ASP फूड लाईट्स असं काहीतरी आहे, फूड डिलाइट्स एक हॉटेल नाही, घरगुती आहे. सो तिकडे चपाती वगैरे ते बनवतात. म्हणजे कधी कुठला त्यांना जर इच्छा वगैरे झाली तर मोदक वगैरे असतात तिकडे, घरगुती आहे ते. सो असे 17 हॉटेल्स आहेत माझ्या घरापासून जिम पर्यंत. विचार करा. चला मी पोचलो आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. बाय गाईज. आजचं जेवण आलेलं आहे. काकडी, भात, भाकरी आणि ही आहे मटकीची भाजी. सो या जेवायला. सो मी आता बादली भरायला लावले कारण की मी रात्रीच बादली भरून ठेवतो. कारण की मग सकाळी बादली भरायला लावली मग ती 10 मिनिटं भरणार, मग ती तापत ठेवणार, मग त्यात 10 मिनिटं वगैरे जातात. सो मी रात्रीच भरून ठेवतो म्हणजे सकाळी उठलो का बादलीत पाणी तापायला ठेवलं का 10 मिनिटं झोपायला भेटतात. ते 10 मिनिटं जी झोप लागते हा. सो त्यामुळे मी रात्री बादली भरून ठेवतो. जास्त लोड नाही घ्यायचा सकाळ. काहीच मगाशी जिमवरनं जाताना आहे ना अंडी न्यायला विसरलो. सो आता परत खाली यायला लागला अंडी घ्यायला. लय गोष्टी विसरायला लागलोय मी. ते तुम्हाला हॉटेल दाखवायच्या नादात अंडी न्यायला विसरलो. काहीच आता खाली मी अंडी आणायला गेलो होतो आणि अंडी घेऊन येताना मम्मीचा फोन आला. नॉर्मली ती रात्री फोन करते म्हणून मी नेहमीप्रमाणे फोन आला. मी फोन उचलला आणि मला मम्मी विचारते कुठं आहेत म्हणून मी सांगितलं आपलं खाली आलोय अंडी घ्यायला. तर मम्मी बोलते उद्या संकष्टी का अंगारकी आहे, चतुर्थी. काय बोलू मी आता. स्वतः अंडी आणलेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेत. उद्या केळी खाऊन जायला लागतील. ठीक आहे. चला गाईज, हा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा ज्याने कोणी केलं नसेल. थँक्यू. बाय. गुड नाईट.